कीर्तन 16वे पंचपदी अनुक्रम. कीर्तनाचा अभंग. मुख्य ते पाहिजे गळाली अहंता, मुख्य ते पाहिजे गळाली अहंता. उपदेश घेता सुख वाटे, उपदेश घेता सुख वाटे. व्यर्थ भराभर केले पाठांतर, व्यर्थ भराभर केले पाठांतर. जोवरी अंतर शुद्ध नाही, जोवरी अंतर शुद्ध नाही. घोडे काय थोडे वागविती ओझे, घोडे काय थोडे वागविती ओझे. भावाविन वांझे पाठांतर, भावाविन वांझे पाठांतर. तुका म्हणे धरा निष्ठावंत भाव, तुका म्हणे धरा निष्ठावंत भाव. जरी तुम्हा देव पाहिजे तो, जरी तुम्हा देव पाहिजे तो. मुख्य ते पाहिजे गळाली अहंता, मुख्य ते पाहिजे गळाली अहंता. उपदेश घेता सुख वाटे, उपदेश घेता सुख वाटे. मुख्य ते पाहिजे गळाली अहंता, उपदेश घेता सुख वाटे. व्यर्थ भाराभर केले पाठांतर, जोवरी अंतर शुद्ध नाही. घोडे काय थोडे वागविती ओझे, भावाविन वांझे पाठांतर. तुका म्हणे धरा निष्ठावंत भाव, जरी तुम्हा देव पाहिजे तो. तुकाराम महाराज म्हणतात, याची देही याची डोळा, भोगी मुक्तीचा सोहळा. पुढच्या जन्माकरिता परमार्थ करणे हे मूर्खपणाचे आहे. पुढच्या जन्माचा परिणाम काय होतो तर जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, दुःखाचे कारण जन्म घ्यावा. पुण्यात्मक कर्मे हा पुढच्या जन्माचे भोग भोगण्याकरता करतो. हा पुढच्या जन्माचा इसार देऊन ठेवल्यासारखा आहे. जन्माचे दुःख, आईच्या गर्भात दुःख व बाहेरही दुःखच. मूल जन्माच्या वेळी आडवे आले तर कापून टाकावे लागते. ज्या देहावर तुझी आवड आहे तो देह येथेच पडणार आहे. जीव ते पुण्य पुढे भोगील तर त्या जीवाचेच याला ज्ञान नाही. तुला त्या जीवाचे ज्ञानच नाही तर आवड कशी होईल. ही सर्व अविवेकाची क्रिया आहे. याकरिता मुख्य कर्तव्य परमार्थाचे म्हटले म्हणजे दुःख निवर्त करून सुखाची प्राप्ती करून घेणे आहे. एवढ्याकरिता नरतनू मिळाली आहे. जीवाने अज्ञानाच्या योगाने अन्य अहंकार घेतला आहे. या जीवाच्या छातीवर तो अहंकाररूपी धोंडा बसला आहे. तो काढण्याकरिता सद्गुरूला शरण जाऊन उपदेश घ्यावा. संत कृपा होऊन अपरोक्ष ज्ञान प्रबोध शक्तीने जेव्हा होईल त्यासच उपदेश म्हणावा. संतांचा अनुग्रह घेतला यालाच हा उपदेश म्हणतो. जी वस्तू कोण आहे व त्याच्यावर धोंडा कसा बसला आहे आपणास अगोदर पाहणे आहे. ब्रह्मरूप जीव सकळ आहे ती, देवान ओळखिती देह भावे. सर्व जीव ब्रह्मरूप आहेत. ब्रह्म कशाला म्हणावे हेच आम्हाला कळत नाही. ते ब्रह्म सच्चिदानंद रूप आहे. त्या वस्तू ज्ञान आहे. पूर्वीपासून म्हणजे देहापासून ते वेगळे आहे म्हणून आनंदरूप आहे. ते सर्व काळ आहे. ज्याच्या प्रकाशाने क्रिया करतो त्याच्या जीवावर आम्ही अनेक व्यवहार करतो. ब्रह्माच्या प्रकाशे वर्तती सकळ प्रमाण. जयाचेनी सुखे चळत पे विश्व, नांदे जगदीश सर्व घटी. देहानेच सगळे केले असे म्हणतो. असा बुद्धीने निश्चय करून अहंकार स्थापित केला आहे. त्याकरिता त्या आत्म्यातील सुखात जाणले असता तो अहंकार निघेल. त्या सुखाचेच नाव हरी आहे. त्याचे नाम हरी, त्याचे नाम हरी, प्रपंच बोहरी अपसया, असे निवृत्तीनाथ महाराज म्हणतात. जीवाने आपली जात टाकून दिली व दुसऱ्याची विजातीय जात घेतली. पडिला नामाचा विसर, तेने वाढला संसार. या जीवाने आपल्या मूळच्या नामाला विसरून पुष्कळ दिवस देह व्यास केला आहे. या कारणाने अहंकार बलाढ्य झाला आहे. ते अहंकाररूपी ओझे जोपर्यंत निघणार नाही तोपर्यंत सुख वाटणार नाही. तर या जीवाने आत्मज्ञान करून घेऊन त्याचा व्यास करावा म्हणजे तो अहंकार निघेल. प्रेमरूपी डिंकाने चिकटला आहे. ज्याप्रमाणे तेलाचे भांडे घासून ते थेंबाथेंबाने पुष्कळ दिवसाने गाडग्यासारखे होते. जे जे कर्म करतो ते म्हणतो मी केले. जन्मजन्मांतरीचा हा अहंकार बसला आहे. अनंत बुद्धीचे तरंग, क्षणक्षणा पालटे रंग. धरू जाता जो जो संग, तो तो होय बाधक. संत तुकाराम महाराज. जीव आपल्या स्वरूपाला विसरला व देह होऊन बसला. उपदेश घेतल्या वाचून हा निघणार नाही. हा उगीच घरदार सोडतो व कार्यकारणाचे ज्ञान मुळीच नाही.
का सांडिसी गृहाश्रम, का सांडिसी क्रियाकर्म, का सांडिसी कुळीचा धर्म, आहे ते वर्म वेगळेचे. आम्हाला काय कर्तव्य आहे याची शुद्धी नाही. भगवत प्राप्तीकरता घरदार सोडण्यास नको व कुळधर्म टाकण्यास नको. ठाईचं बैसोनी करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा. आमचा सर्व भाव एकदेशी देवावर आहे. ते वर्म म्हणजे अहंकार नष्ट करणे आहे. हा अंगाला राख लावून परमार्थ करतो. भस्म उधळण जटा भारू, अथवा उदास दिगंबरू, न धरी लोकांचा आधारो, आहे तो विचारो वेगळाचे. ज्ञानाला विचार पाहिजे. जीव कोठे आहे व अहंकार कोठे बसला आहे व आत्मा कोण याचा विचार करावा. हा विचारोनी अहंकार सांडिजे, मग अस्तीच वस्तू होईजे. मग आपुली स्वस्ती सहजे आपण केली. नित्यानित्य विवेक या नाव ज्ञान चोख. नित्यावर प्रेम कर व अनित्यावर वैराग्य कर. हा विचार न करता जप करतो. जप तप अनुष्ठान क्रियाकर्म यज्ञ दान, कासया इंद्रिय दमन, आहे ते निधान वेगळेचे. ज्ञानेश्वरी. निधान म्हणजे परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. हरी जोडण्याकरता त्याचे चिंतन करायचे आहे. चिंतनाची जोडी हाची लाभ घडोघडी, वेदशास्त्र जाणीतले आगमी पूर्ण ज्ञान झाले. पुराण मात्र धांडोळीले, आहे ते राहिले वेगळेचे. वेदशास्त्र हा शब्द ज्ञानी झाला व ब्रह्मीचे निरूपण यथासांग करतो, परंतु गुरु खुणेची लक्षणे माहीत नाहीत. शब्द ब्रह्मे होसी आगळा, मनसी न भिये कळी काळा, बोधे विन सुख सोहळा, आहे तो जिव्हाळा वेगळाची. हे सर्व कळले परंतु ते खरे नव्हे. संतांच्या प्रबोधाचा जिव्हाळा नसल्यामुळे हे सर्व व्यर्थ आहे. कळले म्हणते आम्हा ब्रह्मज्ञान, धुरेचे अज्ञान जाणावे ते. साधन केल्या वाचून अपरोक्ष ज्ञान कळणार नाही. कळले ते आकळले पाहिजे. कळे ते न आकळे गुरुविन. जे जे कर्म करावे त्या त्या कर्माचा अभिमान जास्तच चिकटतो. ते गुरुभक्ती वाचून आकळले जाणार नाही. या कारणे श्री गुरुनाथू जव मस्तकी न ठेवी हातो, निवृत्तीदास असे विनवतू तव निवांतू केवी होय. गुरुभक्ती केल्या वाचून ते हस्तगत होणार नाही. ते ज्ञान आकळले वाचून अहंकार नष्ट होणार नाही. जीवा जर सुखरूप झाला तरच ते ज्ञान आकळले असे समजावे. जेवणाचे साहित्य आहे हे कळले, पण कळल्याने जीवाचे समाधान होत नाही. ते अन्न खाऊन ढेकर दिला म्हणजे होईल. ते ब्रह्म आकळल्यावर याला विषयाची आवड राहत नाही. म्हणून विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. अनुभव येता विठ्ठल सावळा, हरती सकळा आधी व्याधी. विरोनिया जाती देहाधिक भाव, अंतरी माधव कृपा करे. समदृष्टी ज्ञान प्रकाशित हरी, परे हुन पर सुखदावे. तुका म्हणे गुरु कृपेचे हे फळ, येतो घननीळ प्रत्ययासे. प्रेमाने अंतकरणातील पांडुरंगाची भक्ती करावी म्हणजे सद्गुरू कृपा करतीलच. अहंकार धोंडा नष्ट होईल. जीव पूर्वी कारण देहात होता, आता त्याला परेच्या ठिकाणी जायचे आहे. जीव पश्चंतीच्या ठिकाणी आहे. आत्म्याचे प्रतिबिंब बुद्धीत पडले व तिने निश्चय ठोकला की मी परमात्मा धावून येण्याकरिता त्याची भक्ती करणे अवश्य आहे. सकळ ही तीर्थे निवृत्तीच्या पायी, तेथे बुडी देई माझ्या मना. अनिक नको करो भ्रांतीचे भ्रमण, वृत्तीसी मार्जन करी आता. एकार्णव झाला तरंग बुडाला, तैसा देह झाला ब्रह्मरूप. संतांनी साधने केली ते शब्द ज्ञानावर राहिले नाहीत. हा तर्काची ये दिठी, गोचर नव्हे किरीटी. जनार्दन याची ये भेटी, उत्कंठा वाहे. देव आहे एकीकडे व सेवा करतो एकाची. देव आहे आत व आम्ही पाहतो बाहेर, तर कसे जुळेल. पश्चिम समुद्राची या तटा, निघिजत असे पूर्विल्या वाटा. का कोंडा कांडिता सुभटा, कनू आतडे. ज्ञानेश्वरी. सर्व भाव आम्ही देहातील देवावर ठेवला पाहिजे. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देवदेव म्हणून व्यर्थ का फिरशी, निज देव नेनसी मुळी कोण. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव कोठे काही. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याचे.
म्हणून एवढेच काम कर. मुख्य ते पाहिजे गळाली अहंता, उपदेश घेता सुख वाटे. गुरूंनी आम्हाला त्याचे ज्ञान करून दिले आहे. त्याचे ध्यान कसे करावे तर विषय सोडून त्याचे ध्यान करावे. ठाईचं बैसोने करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा. न लगे सायास जावे वनंतरा, सुखे येतो घरा नारायण. हृदयस्थ परमात्म्याचे ध्यान ईश्वर भावनेने करा. त्याला आळविल्याखेरीज धोंडा निघणार नाही. म्हणून एकनिष्ठ सद्गुरूची भक्ती कर, म्हणजे परमेश्वराच्या ठिकाणी आमचे राहणे होईल. केले उपकार सांगू काही, बाप न करी ऐसे माय. आई बापाच्या शिक्षणापासून आम्हाला नरकात जावे लागले असते, परंतु सद्गुरूंनी कृपा करून आम्हास अमर केले. चरणदर्शन होता देवा मरण वारले, सगुण निर्गुण दोन्ही डोळा भरूने पाहिले. म्हणून त्या परमात्म्याची सेवा करून हा अहंकार रूपी धोंडा नाहीसा करावा. धरोनी राहिलो अविनाश कंठी, जीवन हे पोटी साठविले. हेच अविनाशी सुख आम्ही कंठाच्या ठिकाणी धरून राहिलो आहोत. हेच जीवन आम्ही दृश्यात साठविले आहे. ओळखिला हरी साठविला पोटी, होता त्याची भेटी दुःख कैचे. नर अथवा नारी होका दुराचारी, मुखी गाता हरी पवित्रते. चोख व्यतिरेक ज्ञानाने अन्वय व्यवस्थेने भक्ती झाली असता उठतो. आपल्या ठिकाणी अवस्था उठेपर्यंत साधन केले पाहिजे. कंठी प्रेम दाटे नयनी निरलोटे, हृदयी प्रगटे रामरूप. वासनेच्या बीजाला कारणीभूत एक अहंकार आहे, करिता आत्मेचे अखंड ध्यान करावे. तुका म्हणे धरा निष्ठावंत भाव, जरी तुम्हा देव पाविजेतो. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल.